शरण। ओए तेरे भवन दे दे अपनी शरण, रहे तुझ में मगन थाम कर ये चरण। तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे, तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता जलती रहे। उत्सव मनाए नाचे गाए, उत्सव मनाए नाचे गाए, चलो मैया के दर जाए। जय माता दी, जय माता दी, जोर से बोलो जय माता दी। चारों दिशाएं चार खंबे बनी है, मंडप पे आसमां की चादर बनी है, सूरज भी किरणों की। नमस्कार सर्वांना, जय माता दी। तर बघू शकता आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार, तर माझी अशा पद्धतीने मी पूजा मांडली आहे। तर छान असं आईला सजवलेलं आहे। माझी आता पूजा झालेली आहे। तर बघू शकता कलश घेतलेला आहे, कलशावरती खाली तांदूळ पसरवलेले आहे, त्याच्यानंतर आईचं आपण साज शृंगार केलेला आहे आणि अशा पद्धतीने आईने सगळं करून घेतलं आहे नेहमीप्रमाणेच। तर अशी सगळी मांडणी केलेली आहे। तिथे विडा ठेवलेला आहे पानाचा, आईची ओटीचं सामान ठेवलेलं आहे, तिथे केळी ठेवलेली आहेत, आईला नैवेद्य म्हणून गोड ठेवलेलं आहे आणि 5 फळं ठेवलेली आहेत। तर अशा पद्धतीने आईचा शृंगार केलेला आहे। तर बघू शकता आपली आई किती सुंदर दिसत आहे आणि तिचं तेज, तिचं रूप पाहून खरंच मन प्रसन्न होतं। भक्तांकडून ती सेवा करून घेत असते। आपण जे ठरवतो त्यापेक्षा कितीतरी चांगलं ती आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घेते। आपण ठरवतो हे करायचं ते करायचं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन देवी आई सगळं काही ती व्यवस्थित करून घेते। काही चुका पण झाल्या तरी आई आपली ती पोटात घालते। आदिमाया आदिशक्ती आई। तर आई बसल्यानंतर माझं तशी मी लहानपणापासूनच गुरुवार करत आलेली आहे, मार्गशीर्ष कधी चुकवला नाही आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी नेहमीप्रमाणेच यावर्षीही मी आईची पूजा केलेली आहे। आईचं सर्व काही तिने करून घेतलेलं आहे माझ्याकडून। दुसऱ्या दिशाकडे काहीही मागणं नाही आहे माझं, कधीही अपेक्षा कोणती ठेवली नाही आहे। तर मागण्यापेक्षा आई आपल्या मनातलं खूप चांगलं ओळखते आणि तिला सांगायची गरज नसते। ती आपली आई आहे, या जगाची आदिमाया आदिशक्ती आहे, तिला सगळं काही कळतं। त्याच्यामुळे आपण फक्त मनोभावे तिची सेवा करायची, बस मला एवढंच कळतं आणि मी नेहमीप्रमाणे तिची सेवा करते आणि ती माझ्याकडून करून घेते। यात मला खूप आनंद मिळतो। यात खरंच सुख कशाला म्हणतात ते माहीत नाही, पण जेव्हा देवांची भक्ती किंवा काहीही गोष्ट करण्याचे सुख आहे ते दुसरं कशातही नाही, कोणत्या वस्तूमध्ये नाही, कोणत्या दुसऱ्या गोष्टीमध्ये नाही, पण ह्याच्यामध्ये मला खूप सुख आणि मनाला एक समाधान मिळतं। सगळ्या गोष्टी ती करून घेते आणि बघू शकता आपल्या आईचं रूप किती सुंदर दिसतं। तिने सगळं काही सुंदर करून घेतलं माझ्याकडून। मी ठरवलेलं, म्हटलं कसं होईल काय नाही। मला नेहमीच दरवर्षीच असं होतं की हां मला अजून म्हणजे कसं अजून काय करता येईल असं मी नेहमी विचार करते, पण माझ्याकडून ती नेहमीच चांगलं करून घेते, जास्त चांगलं करून घेते। तर तुमचेही गुरुवारचे उपवास असतील, तुमचेही झालं असेल सर्व काही आईची स्थापना वगैरे करून, माझंही झालेलं आहे। आता मला पोथीही वाचायची आहे आईची, लक्ष्मी महात्म्य वाचायचे आहे, श्री महालक्ष्मी महात्म्य।
तर तेही आता मी वाचेन. त्याआधी म्हटलं तुम्हाला आईचं हे रूप तेज दाखवावं. आई आपली विराजमान झालेली आहे आणि अशा पद्धतीने तिने सगळं करून घेतलेलं आहे. आता संध्याकाळी उपवास सोडताना नैवेद्य दाखवेन, मी महाप्रसाद नैवेद्य दाखवेन आईला. तर अशा पद्धतीने सगळी पूजा झालेली आहे सकाळची. सुंदर असं आईने सगळं काही करून घेतलेलं आहे. तर तुम्हालाही मार्गशीर्षच्या खूप खूप शुभेच्छा आणि आईचा आशीर्वाद माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यावरती नेहमी असू दे. सुख समाधान सुख शांती समृद्धी तुमच्याही घरी वास करू दे आई लक्ष्मी माता, हीच आईकडे प्रार्थना. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ येत जातील, बघत राहा. आईचा आज पहिला गुरुवार आहे, तर आज 4 गुरुवार आहेत. तर आपल्या आईचं नेहमी तेज मी यासाठी व्हिडिओ काढते की तुम्हालाही तिचं दर्शन व्हावं. ती जशी सेवा माझ्याकडून करून घेते ते तुमच्यापर्यंतही पोचावं. बाकी कोणताही हेतू नाही आहे ह्याच्यामागे. बस आपल्या आईचं तेज रूप तिचा आशीर्वाद तुमच्यावरतीही असू दे, हीच आई चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. जय माता दी, जय मा शेरावाली. होए तेरे भवन दे दे अपनी शरण, रहे तुझ में मगन थाम कर ये चरण। तन मन में भक्ति ज्योत तेरी हे माता